नमस्कार कास्तकार बांधवांनो, मी उदय लाड शेती मित्राच्या नवीन व्हिडिओमध्ये आता आपल्या सर्व कास्तकार बांधवांचे करतो मनापासून पुन्हा एकदा खूप खूप स्वागत। तर कास्तकार बांधवांनो, आपल्या सर्वांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा हा सगळ्यात महत्त्वाचा सवाल की देशांतर्गत बाजारामध्ये आता 5300च्या हवावर सध्याच्या कंडिशनला हरभरा विकावा की मग थांबवावं। सध्याच्या कंडिशनचा हा सगळ्यात महत्त्वाचा सवाल की देशांतर्गत बाजारामध्ये आता 5300च्या हवावर सध्याच्या कंडिशनला हरभरा विकावा की मग थांबवावं। हा प्रश्न तुमच्या मनातला, हा प्रश्न माझ्या मनातला। देशातील सामान्य हरभरा उत्पादक कास्तकार बांधव सध्याच्या कंडिशनला विचारायला लागले की देशांतर्गत बाजारामध्ये सध्याच्या कंडिशनला 5300च्या हवावर हरभरा विकावा की मग थांबवावं। कशात आहे सर्वात जास्त फायदा, याच्याबद्दल अधिक अचूक माहिती जाणून घ्यायची असेल तर आपण सर्वांनी आता व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहायलाच हवा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर एकदा व्हिडिओस लाईक करा। इतर कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला इथं एकदा शेअर करा आणि सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा। याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो। तर कास्तकार बांधवांनो, आपल्या सर्वांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा हा सगळ्यात महत्त्वाचा सवाल की देशांतर्गत बाजारामध्ये सध्याच्या कंडिशनला 5300च्या हवावर मग हरभरा विकावा की थांबवावं। कशात आहे सर्वात जास्त फायदा, याच्याबद्दल अधिक अचूक माहिती जर जाणून घ्यायची असेल तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये असणारी हरभऱ्याची बाजार पातळी, सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये असणारी मागणी पुरवठ्याची स्थिती व सरकारकडे असणारा सध्याचा हरभऱ्याचा शिल्लक साठा याच्याबद्दल आपल्याला माहिती घ्यावी लागेल। सर्वांचा भविष्यात हरभऱ्याच्या बाजारावरती कशा पद्धतीने परिणाम होणार, भविष्यात देशातील बाजारात हरभऱ्याचा बाजार हा कधी वाढणार, जर या सर्व प्रश्नांची उत्तरे आपल्या सर्वांना मिळाली तर 5300च्या हवावर हरभरा विकायचा की मग थांबायचं, या सगळ्यात महत्त्वाच्या प्रश्नाचं आता उत्तर आपणास मिळून जाईल। आणि मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी प्रयत्न करणार की तुम्हाला या प्रश्नाचं 100% उत्तर देऊन टाकेल। तर बघा कास्तकार बांधवांनो, आजच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये हरभऱ्याची विक्री वाढली। सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये हरभऱ्याचा बाजार 5100 पासून ते 5500च्या दरम्यान दिसतोय। देशांतर्गत बाजारामध्ये सध्याच्या कंडिशनला बघितलं तर हरभऱ्याचा सरासरी बाजार 5300च्या दरम्यान आहे। आणि आपण सर्वांनी प्रश्न सुद्धा विचारलाय की 5300 बाजार भावावरती सध्या हरभरा विकायला पाहिजे अथवा नाही। तर बघा कास्तकार बांधव, जर आपण या परिस्थितीमध्ये हरभरा विक्री केली तर आपलं नुकसान कसं होऊ शकते। कारण बघा, सरकारने हमी भाव जो जाहीर केलाय तो 5650 आहे। सरकारकडे असणारा हरभऱ्याचा शिल्लक साठा फार कमी आहे। याच्यामुळे येणं प्रकारेनं सरकारला खूप लवकर खूप मोठ्या प्रमाणात हरभरा खरेदी करावीच लागणार। आणि सरकारचा हमी भाव आहे मित्रांनो 5650। म्हणजे मी तुम्हाला इथं 100% सल्ला देऊ इच्छितो की आपण 100% सध्याच्या कंडिशनला 5300च्या भावावरती हरभरा विक्री करूच नका।
मग करायचं काय? तर मग लक्षात घ्या, आता लगेचच तुम्हाला सांगतो 15 मार्च नंतर मोठ्या प्रमाणात हरभऱ्याच्या खरेदीसाठी सरकार आगेकूच करणार आहे आणि लवकरात लवकर नोंदणी सुद्धा सुरू होणार आहे। मग मोठ्या प्रमाणात सुरू होणाऱ्या नोंदणीचा लाभ घ्यायचा आणि सरकारला हमी भावावरती हरभरा विक्री करायची, ज्याच्यामुळे 5,650 रुपये प्रति क्विंटलचा भाव तुमच्या पदरात पडेल। आणि तुम्हाला खरं सांगतो, सध्या 5,200 5,300 ला हरभरा विकण्यापेक्षा जून महिन्यापर्यंत कळ काढली, जून महिन्यापर्यंत आपण थांबलात तर याच्यानंतर बाजार भाव हा 100% 6,000 पार होणार आणि बाजार भाव 6,000 पार होणार म्हणजे मित्रांनो 700 ते 800 रुपये प्रति क्विंटलचा फायदा फक्त 3 महिने थांबून आपणास होऊ शकतो। म्हणून सरळ थेट स्पष्ट तुम्हाला सांगतोय की 5,300च्या भावावर आता सध्याच्या कंडिशनला 100% हरभरा विक्री करूच नका। माझं बोलणं तुम्हाला माहिती आहे, सरळ थेट स्पष्ट असते, काहीच या ठिकाणी मी राखून बोलत नाही। तर हा माझा सल्ला आहे, विचार करा, आपल्या आर्थिक परिस्थितीचा अंदाज घ्या, त्यानुसार निर्णय घ्या, ज्यामुळे होईल आपला फायदा। पण भविष्यात हरभऱ्याचा भाव हा देशांतर्गत बाजारामध्ये 100% वाढणार, याबद्दल शंका नाही, दुमत नाही, हे लक्षात घेऊन विक्रीचा घ्या निर्णय। आवडला असेल व्हिडिओ लाईक करा, इतर कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राईब जरूर करून नोटिफिकेशन बेल एकदा ऑल करा, याच्यामुळे येणार प्रत्येक व्हिडिओ आपल्याला सतत मिळत राहतो। तर कास्तकार बांधवांना अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उद्याला आपल्या सर्व कास्तकार बांधवांना आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्रावर मिळत राहील। तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधव आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आभार।